श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, यंदा 4 डिसेंबर 2025 म्हणजे ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, तो दिवस म्हणजे दत्त जयंती आलेली आहे. तर दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण गुरुचरित्राचे पारायण करत असतो, विविध सेवा करत असतो. त्यातली सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्राचे पारायण होय. तर गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत? गुरुचरित्राचे पारायण करताना त्याची पूजा काय आहे? विधी काय आहेत? संपूर्ण नियम कोणते आहेत? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांचा जय जय करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते. श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात. आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात. श्री गुरु दत्तांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी यासाठी पारायणाच्या आधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे. कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री गुरुचरित्र पारायण 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवसांचे करता येते. आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसांचे करावे हे ठरवावे. दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसांचे पारायण करायचे आहे यावरती अवलंबून असते. 3 दिवसाच्या पारायणामध्ये दररोज 18 अध्याय वाचावे लागतात. 7 दिवसामध्ये दररोज 8 अध्याय वाचावे लागतात आणि 11 दिवसांसाठी दररोज 5 अध्याय वाचायचे असतात. पारायणाची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, पण शनिवार किंवा गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तर गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करावी? गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी सेवा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरीते करणं गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळेल. पूजेची तयारी कशी करायची? सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावे. पूजेसाठी लागणारे साहित्य आहे स्वच्छ कपडे, पाट किंवा चौरंग, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो, गुरुचरित्र ग्रंथ, दिवा शुद्ध तुपाचा लावायचा आहे, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, भस्म, तांदूळ आणि सुपारी, कलश, तांबे, शंख आणि घंटा, आसन, नैवेद्य, दीप, अगरबत्ती, आरतीसाठी ताट, दानधर्म. तुम्ही धान्य, वस्त्र, दक्षिणा हे दान म्हणून देऊ शकता. तर सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. हळद, कुंकू आणि अक्षता वाहून फुले अर्पण करावी. आपल्या पहिल्या 3 बोटांनी आपल्या कपाळाला आणि छातीला भस्म लावावा. कलश स्थापना करताना शुद्ध जलाने भरलेला तांबा घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले टाकावीत. 1 सुपारी टाकावी आणि त्यावरती विड्याची 5 पाने ठेवावीत. गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावरती कलश स्थापित करावा. कलशावरती खालून वर कुंकाने रेषा काढाव्यात आणि त्याची पूजा करावी. दत्तगुरु पूजन आणि स्वामी महाराजांचे पूजन आपल्याला करायचे आहे. आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर असेल तर ती मूर्ती घ्यावी. जर मूर्ती नसेल तर सुपारी ठेवावी. तांब्याच्या देवपूजाच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता घेऊन त्यावरती मूर्ती किंवा ती सुपारी ठेवावी. दत्त महाराजांना शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे. त्यानंतर पुरुष सुक्ताचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले, भस्म अर्पण करावे. गुरुचरित्र पारायणाची आता पूजा कशी करायची? गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी, कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही. आता देवघरातील शंख आणि घंटा घ्यावी. उजव्या हातेला शंखा आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी. शंखाला गंध लावावा आणि घंटेला गंध, अक्षदा आणि फुले वाहावीत.
कलश ज्या ठिकाणी स्थापन केले आहे त्याच्या समोर जोड पानावरती एक सुपारी, हळकुंड आणि एक बदाम ठेवावे. पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रयांचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जपण्यास सुरुवात करावी. स्वामींचा फोटो, नवनाथ महाराजांचा फोटो आणि श्री गुरु दत्तात्रयांचा फोटो यांची पूजा करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावेत. जो फोटो तुमच्याकडे असेल त्या फोटोची पूजा करावी. सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो ठेवावा. आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे. दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशी दत्त भक्तांची भावना आहे. चौरंगाच्या पुढे एक पाट किंवा चौरंग ठेवावा. गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे. रोज पोथी वाचन करताना या आसनावरती ठेवूनच तिचे वाचन करावे. पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवावे. त्यावरती थोडी अक्षदा आणि गुरुचरित्राची पोथी ठेवावी. पोथीची पूजा करावी म्हणजे हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून सरस्वती नमः मंत्र जपावा. रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीची पूजा करावी आणि मगच पोथीचे वाचन करावे. पोथी उचलून हातात घेऊ नये. आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे. वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा तशीच उघडी देखील ठेवू शकता. अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो पारायणाच्या काळात विझू देऊ नये. चुकून वाऱ्याने किंवा अनावधाने दिवा विझला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. पोथीचे पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्रांचा एक माळ जप करावा. गायत्री मंत्र जपून वाचनाला सुरुवात करावी. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावेत. रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करावी. चला तर मग आपण पाहूयात गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावे. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तर दत्त जयंतीच्या उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो. त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावेत. लक्षात ठेवा की हा शेवटचा उपवासाचा दिवस आहे. उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे. उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते. उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा आणि फुले व्हावीत. पूजा साहित्याची पूजा करावी. पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी. एकूण 5 नैवेद्य करावेत. 1 दत्त महाराजांसाठी, 2 स्वामी समर्थ महाराजांसाठी, 3 आपल्या कुलदेवतेसाठी, 4 गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि 5 गायीसाठी. पूजा पूर्ण झाल्यानंतर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा. उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून द्यावा आणि आरती करावी. शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान एका 125 पिठाची भाकरी दान करा. दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकाम्या हाताने पाठवू नका. उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसे ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध, अक्षता आणि फुले वाहून त्याची पूजा करावी आणि मग पूजा साहित्याचे विसर्जन. कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडायचे आहे. नारळ फोडून प्रसाद बनवा. सुपारी, हळकुंड, बदाम आणि विड्याचे पाने पाण्यात विसर्जित करा. श्री स्वामी समर्थ, ओम राम चिरंजीवी नमः, दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम मंत्र जपावा. आता पारायण किती दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही 3, 7 किंवा 11 दिवसाचे करू शकता. शक्यतो 7 दिवसाचे करणे अतिशय चांगले. श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करायचे. पारायण करण्यासाठी सकाळची 4 नंतरची वेळ अतिशय चांगली आहे. परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करू नका. ही वेळ गुरूंची भिक्षेची वेळ असते. दत्त महाराज यावेळी भिक्षा मागत असतात. मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा. बाकी कोणत्याही वेळी केले तरी त्याचे फळ आपल्याला मिळते. श्री गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्याला काय बनवावे. नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता, जसे की पुरणपोळी किंवा इतर कोणताही. त्याच्यासोबत घेवड्याची भाजी आवर्जून करावी. ही भाजी दत्तगुरूंना खूप आवडते.
तसेच प्रत्येक पदार्थामध्ये कांदा लसूण वापरू नका. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता. श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे, आळस येणे यावरती काय उपाय करावा? कोणतीही गोष्ट मनापासून केली तर कधीच आळस किंवा झोप येत नाही. परंतु जर झोप किंवा आळस येतच असेल तर तुम्ही पहिला उपाय म्हणजे रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या. यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही. दुसरा म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा. सकाळच्या शांत वेळेमध्ये आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही. दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप घेऊ शकते, म्हणून दुपारची वेळ तुम्ही टाळू शकता. गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे का? तर गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळलेच पाहिजे, असं काहीही बंधन नाही. परंतु आपल्याला जर शास्त्र शुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल, तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करावा. काही कारणामुळे एखादा नियम पाळता आला नाही, तर चिंता करू नये. मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे. पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील. मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला चालते? तर मासिक पाळीनंतर 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता. हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते. पिरियड्स जास्त येत असतील तर किमान पूर्ण शुद्धी झाल्यानंतरच पारायण करावे आणि कमी येत असतील तर तुम्ही 5व्या दिवशी केस धुवून पारायण करू शकता. तर आता श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकते? तर श्री गुरुचरित्र पारायण ही स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही हे नियम पाळू शकता. अशा पद्धतीने पूजा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्तगुरु महाराजांचा जय जयकार करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.